महासागर न्यूज. नमस्कार. महासागरमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतो. आगामी गणेशोत्सवाचं वेध संपूर्ण कोकणात लागलं असून श्रीवर्धनमधील सुप्रसिद्ध आणि अत्यंत लोकप्रिय मूर्तिकार यांच्या ओमकार आर्ट्स या कार्यशाळेत सध्या गणपती बाप्पाच्या मूर्ती बनवण्याच्या कामाला प्रचंड वेग आला आहे. बाप्पाचं रूप साकारण्यासाठी कलाकार रात्रंदिवस मेहनत घेत असून कार्यशाळेमध्ये सध्या भक्तिमय वातावरण पाहायला मिळत आहे. रिमझिम पाऊस आणि कोकणातील निसर्गरम्य अशा या प्रसन्न वातावरणामध्ये श्रीवर्धनमध्ये गणेशोत्सवाची लगबग सुरू झाली आहे. आता सध्या श्रीवर्धनमध्ये साकार होणाऱ्या प्रत्येक मूर्तीचं नयन मनोहरी रूप, सुबक फिनिशिंग आणि विशेषतः मूर्तीचं भावपूर्ण बोलके डोळे हेच भाविकांच्या आकर्षणाचा मुख्य केंद्रबिंदू ठरत आहे. माती कामापासून ते आकर्षक रंगकामापर्यंत प्रत्येक टप्प्यावरती हे जे कलाकार आणि त्यांचे सहकारी हे रात्रंदिवस मेहनत घेत आहेत. जवळपास या कलाकारांच्या हाताची कला अशी आहे की मूर्तीकडे पाहताच भक्तीचा भाव आपोआप दाटून येतो. कपड्यांच्या घड्यापासून दागिन्यांच्या नक्षीकामापर्यंत प्रत्येक बारीक तपशिलावरती या कलाकारांचं बारीक लक्ष असतं. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी हे कलाकार यांनी शाडूच्या मातीपासून बनवलेल्या पर्यावरणपूरक मूर्तीवरती विशेषतः भर दिला आहे. यंदा अशा मूर्तीची मागणी दुप्पट झाली आहे. त्यामुळे आपण पाहतोय की आज श्रीवर्धनमधील गणपती आणि तिथले जे कलाकार आहेत त्यांच्या गणपती ह्या बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात विकल्या जातात. बरं, आपण त्याच्यानंतर बघूया भक्तांच्या चेहऱ्यावरचं समाधान हेच खरी पावती आहे असं हे कलाकार सांगतात. आणि त्याबरोबरच अत्यंत कमी वेळात आणि सुबक रूपामध्ये बाप्पाला भक्तांच्या घरी रवाना करण्यासाठी ह्या सगळ्या कलाकारांची टीम आता कामाला लागली आहे. गणेशोत्सव जसा जसा जवळ येत आहे तसं तसं श्रीवर्धनमधील ज्या कार्यशाळा आहेत त्या बाप्पांच्या विविध रूपाने सजल्या आहेत. श्रीवर्धन शहरामध्ये आता वेध लागला आहे की फक्त आणि फक्त आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाचा. महासागर न्यूज.